वेलकम टू माय चॅनल लर्न अँड जॉय विथ जे. चला PYQ सोडूया. सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास यावरील TET आणि CETसाठी महत्त्वाचे 30 प्रश्न. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी इतिहास आणि परिसर अभ्यास या ठिकाणी इतिहासाची आवश्यकता, परिसर अभ्यास असो किंवा सामाजिक शास्त्र या विषयातील इतिहासाची आवश्यकता या पाठावर आज आपण 30 प्रश्न घेत आहोत. आणि या 30 प्रश्नातून नक्कीच तुम्हाला या पाठावर कोणताही प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्ही आरामशीर देऊ शकता, न चुकता देऊ शकता याची खात्री आहे. सुरू करूया आपण आजची ही आपली तासिका. पहिला प्रश्न आहे, मानवाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास आणि समाजशास्त्र. तर या ठिकाणी इतिहास हे या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा सुसंगतपणे मांडलेला अहवाल किंवा अभ्यास होय. म्हणून इतिहास हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. इतिहासाच्या कोणत्या साधनांमध्ये लेणी आणि मंदिरे यांचा समावेश होतो? डिजिटल साधने तर आताची आहेत. मौखिक साधनामध्ये लेखी साधनं जी काही वस्तू आहेत ते येऊ शकत नाही, लिखित साधनामध्ये येऊ शकत नाही. तर भौतिक साधने जे आहेत त्या भौतिक साधनामध्ये लेणी, त्याच्यानंतर मंदिरे, त्यानंतर वस्तू या जेवढ्या काही प्रत्यक्ष ज्या स्वरूपातल्या ज्या असतात वस्तू, ह्या भौतिक वस्तू ज्या असतात, भौतिक साधने ज्या असतात त्यामध्ये यांचा समावेश होतो. म्हणजे वास्तू, किल्ले, लेणी, मंदिरे, मस्जिद जे काय असतील या स्वरूपातले जे काही वास्तू असतात ह्या सर्व वास्तूंचा आणि वस्तूंचा समावेश भौतिक साधनामध्ये होतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भौतिक साधने. सोपा प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया आपण. प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणते लिखित साधन महत्त्वाचे आहे? तर चित्रपट, ईमेल आणि वर्तमानपत्रे तीनही या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो की हे या ठिकाणी इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाची साधने नाही. तर वेदाभ्यास जे आहे, जे आपले वेद आहेत, वेदाभ्यास हे या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे. आणि वेदाभ्यासातून आपण इतिहास, भारताचा प्राचीन इतिहास समजून घेऊ शकतो. कारण वर्तमानपत्रे आत्ता आलीत, ईमेल तर आत्ता आलाय, चित्रपट आत्ता आल्यात, परंतु वेद जे होते हे पूर्वीच्या काळापासून होते. म्हणून प्राचीन भारत समजून घ्यायचा असेल तर आपण वेदांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. म्हणून पर्याय क्रमांक D, वेदाभ्यास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो? 4था प्रश्न, हडप्पा संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती? तर या ठिकाणी भटकी संस्कृती नाही, ग्रामीण संस्कृती नाही, तर पर्याय क्रमांक C, नगर संस्कृती. मोहनजोदाडो आणि हडप्पा ही त्या काळातील नगरं होती, म्हणून नगर संस्कृती हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हडप्पा संस्कृती तिच्या नियोजनबद्ध शहरासाठी आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी खूप प्रसिद्ध होती. म्हणून पर्याय क्रमांक C, नगर संस्कृती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न, मेसोपोटेमियाची संस्कृती कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली? तर या ठिकाणी मेसोपोटेमिया म्हणजे 2 नद्यांमधील प्रदेश जो या 2 नद्यांच्या खोऱ्यात आहे. मग या ठिकाणी नद्यांची नावं कोणती आहेत? 2 नद्या कोणत्या आहेत? सिंधू आणि सरस्वती तर होऊ शकत नाही. नाईल एकटी आली, यांगत्से पण एकटी आली. मग A आणि D मध्ये गोंधळ होऊ शकतो. तर D जी आहे, D ही आपली भारतामध्ये आहे, त्यामुळे ती होऊ शकत नाही. मग 1 नंबरचं जे उत्तर आहे टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मध्ये जो प्रदेश होता, जे खोरं होतं, त्यांना या ठिकाणी मेसोपोटेमियाची संस्कृती म्हटलं जातं. पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6, नाईल नदीची देणगी कोणत्या संस्कृतीला म्हटलं जातं? चीन, इजिप्त, ग्रीस आणि मेसोपोटेमिया. मेसोपोटेमियात आपण बघितलं ते होऊ शकत नाही. तर या ठिकाणी नाईल नदी म्हटलं की इजिप्त, जगातली सर्वात लांब नदी जर कोणती असेल तर ती नाईल नदी आहे. आणि नाईल नदी म्हटलं की इजिप्त आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. नाईल नदीच्या सुपीक खोऱ्यामुळेच इजिप्शियन संस्कृती भरभराटीला आलेली होती. म्हणून इजिप्तला नाईलची देणगी असं म्हटलं, किंवा नाईल नदी ही इजिप्तची देणगी असं म्हटलं जातं. नाईल इजिप्त, इजिप्त नाईल हे आपण लक्षातच ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 7, बौद्ध धर्माची स्थापना कुणी केली? तर या ठिकाणी वर्धमान महावीर, या ठिकाणी जैन धर्म, सम्राट अशोक, गौतम बुद्ध आणि ऋषभदेव. तर या ठिकाणी डोळे झाकून आपण बौद्ध धर्माची स्थापना, बौद्ध धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गौतम बुद्ध सर्वात पहिले आले पाहिजे, कारण स्थापना त्यांनीच केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक C, सिद्धार्थ गौतम यांनी ज्ञानप्राप्तीनंतर बौद्ध धर्माचा संदेश दिला आणि त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक C, गौतम बुद्ध हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 8. प्राचीन काळी शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र असलेले नालंदा विद्यापीठ सध्याच्या कोणत्या राज्यात आहे किंवा होते? तर या ठिकाणी नालंदा विद्यापीठ जे आहे आत्ताचं जर आपण म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रात तर नाही, गुजरातमध्ये नाही, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थोडा गोंधळ होऊ शकतो, परंतु नालंदा विद्यापीठ हे बिहार या राज्यामध्ये आहे, म्हणून बिहार हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. कारण नालंदा हे प्राचीन काळातील जगप्रसिद्ध विद्यापीठ बिहारमध्ये होते, म्हणून बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतात सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणावर पाडण्यास सुरुवात कुणी केली? म्हणजे 4 राजे दिलेले आहेत, सातवाहन, महानंद, कुशाण आणि मौर्य. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कुशाण. कुशाण राजांनी विशेषतः कनिष्काने सोन्याची नाणी पाडण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली होती, म्हणून कुशाण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. जैन धर्मात एकूण किती तीर्थकर होऊन गेले? तर या ठिकाणी तीर्थकर जे आहेत, तीर्थकर जे असतात जैन धर्मात असतात, आणि म्हणून या ठिकाणी जो 24 अंक आहे, 24 अंक या ठिकाणी जैन धर्मामध्ये ऋषभदेवापासून सुरुवात झाली होती. ऋषभदेव हे पहिले त्या ठिकाणी तीर्थकर होते, आणि जैन धर्मात ऋषभदेवापासून महावीर, वर्धमान महावीरापर्यंत एकूण 24 तीर्थकर मानले जातात, म्हणून 24 हे त्याचं उत्तर आहे. शेवटचे तीर्थकर जे होते ते वर्धमान महावीर होते, जे 24वे होते, लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक सी 24 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. सिंधू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध होते? तर लोथल हे काय होतं? एक बंदर होतं, म्हणून या ठिकाणी लोथल हे सिंधू संस्कृतीतील एक महत्त्वाचं व्यापारी बंदर होते, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बंदर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. अलेक्झांडरने म्हणजे सिकंदर भारतावर कोणत्या वर्षी स्वारी केली होती? तर या ठिकाणी आपल्याला 4 दिलेले आहेत. आता हे थोडं लक्षात ठेवण्यासारखं आहे. इसवी सन पूर्व 326 हे पर्याय क्रमांक ए इसवी सन पूर्व 326 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अलेक्झांडरने खैबर खिंडीतून भारतात प्रवेश करून झेलम नदीच्या काठी भारतावर स्वारी केली होती, म्हणून इसवी सन पूर्व 326 पर्याय क्रमांक ए हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघूया. प्राचीन ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कोठे झाली होती? तर या ठिकाणी ग्रीस या देशामध्ये ऑलिम्पिया या शहरामध्ये ऑलिम्पिकचे खेळ सुरू झाले होते इसवी सन पूर्व 776 मध्ये ग्रीस देशाच्या ऑलिम्पिया शहरामध्ये, म्हणून या ठिकाणी ग्रीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 14वा प्रश्न बघा. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धाच्या भयानकतेनंतर कोणता धर्म स्वीकारला? तर या ठिकाणी अशोकानं आपल्याला माहिती बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता, कारण त्यांनी त्या कलिंग युद्धामध्ये जे काही हिंसा झाली, रक्तपात पाहून त्या ठिकाणी त्याचं मन वळलं, आणि त्यापुढे त्यांनी कोणत्या प्रकारची हिंसा न करण्याचं त्या ठिकाणी स्वीकारलं, आणि हिंसा त्यागून त्यांनी शांतीचा मार्ग धरला, आणि त्यांनी शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, म्हणून बौद्ध धर्म पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. चीनची भिंत ग्रेट वॉल ऑफ चायना कोणत्या उद्देशाने बांधली गेली? तर या ठिकाणी 4 गोष्टी. पाणी अडवण्यासाठी तर होऊ शकत नाही, व्यापार वाढवण्यासाठी तर होऊ शकत नाही, पर्यटनासाठी, त्या काळी पर्यटन व्यवसाय इतका नव्हता, म्हणून परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 परकीय आक्रमणापासून संरक्षण हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उत्तरेकडील भटक्या टोळ्यांच्या आक्रमणापासून देशाचं रक्षण करण्यासाठी ही भिंत तेव्हा चीननं बांधली गेली. चीनच्या उत्तरेकडून त्याला सुरुवात करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 16 बघूया आपण. इतिहासाचा अंधारयुग कशाला म्हटले जाते? तर या ठिकाणी 16वा प्रश्न बघा. इतिहासाचा अंधारयुग. आता इतिहासाचा अंधारयुग का म्हटलं? कारण त्या काळामध्ये ज्या काळामध्ये कोणताच पुरावा उपलब्ध नव्हता, म्हणून आपल्याला इतिहासच कळत नाही त्या काळचा. मग ज्या काळाचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही म्हणजे पर्याय क्रमांक पहिलाच ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण पुरावा जर नसेल तर आपण इतिहास समजू शकत नाही. पुराव्यांच्या अभावामुळे त्या काळाला समजणे कठीण असतं, म्हणून त्याला अंधारयुग म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलाच, ज्या काळाचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. प्रसिद्ध सिल्क रोड रेशीम मार्ग कोणत्या 2 प्रमुख प्रदेशांना जोडत असे? म्हणजे 2 देशांना जोडत होता खरं म्हणजे तो. चीन आणि युरोप या 2 देशांना जोडण्याचं जे काही काम होतं ते या ठिकाणी त्याला रेशीम मार्ग असं म्हटलं जातं. हा मार्ग चीनमधून मध्य आशिया मार्गे युरोपपर्यंत जात असे, म्हणून चीन आणि युरोप
हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा बघा. इतिहासाच्या कालमापनासाठी कोणती पद्धत सर्वात चांगली जास्त वापरली जाते? तर या ठिकाणी नक्षत्र मोजणी, दिवस मोजणी, शालिवाहन शक हे न करता सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे ख्रिस्ती कालधोरण, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून त्या ठिकाणी आपण कालगणनेला सुरुवात झालेली आपण सर्व जाणता. तिथून पूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व मानलं जातं आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या काळाला इसवी सन असं त्या ठिकाणी संबोधून पुढे जो काही अंक आहे ते अंक म्हटले जातात. म्हणून या ठिकाणी सर्वात शेवटचा जो पर्याय आहे तो पर्याय ख्रिस्ती कालधोरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. आज जगात सर्वत्र इसवी सन ही पद्धत कालमापनासाठी वापरली जाते, ही माहिती आपल्या सर्वांना आहे. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 19. प्राचीन इजिप्तमध्ये मृतदेह टिकून ठेवण्यासाठी जी पद्धती वापरली जाते तिला काय म्हणतात? आता दफनविधी इस्लाम धर्मामध्ये आणि बऱ्याचशा धर्मामध्ये दफनविधी केला जातो, परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं केमिकल वगैरे टाकलं जात नाही, त्यामुळे ते जी काही बॉडी आहे ती बॉडी काही जास्त दिवस टिकत नाही. मग मृतदेह टिकवण्यासाठी इजिप्तमध्ये कोणती पद्धत वापरली जाते? तर पर्याय क्रमांक सी, ममी. जर तुम्ही बघितलं, ममी हा पर्याय त्याला योग्य पर्याय आहे, कारण केमिकल लावून मृतदेह सुरक्षित ठेवण्याच्या पद्धतीला ममी बनवणे असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत नव्हते? बघा, या ठिकाणी मुद्दाम नव्हते शब्द टाकलेला आहे. मग कोणता धातू वापरत नव्हते? कांस्य वापरत होते, म्हणजे ते ब्रॉन्झ वापरत होते, सोनं वापरत होते, तांबं वापरत होते. मग काय वापरत नव्हते? ते लोखंड वापरत नव्हते, कारण सिंधू संस्कृतीच्या लोकांना लोखंडाचा त्यावेळी शोध लागलेला नव्हता, म्हणून लोखंडाचा वापर त्यांनी केला नाही. मग लोखंडाचा वापर केव्हा सुरू झाला? तर लोखंडाचा वापर सुरू झाला वैदिक काळापासून. म्हणून या ठिकाणी सिंधू संस्कृतीमध्ये लोखंड वापरात नव्हतं, कारण शोधच लागलेला नव्हता. म्हणून पर्याय क्रमांक पहिला ए, लोखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 21. प्राचीन काळातील कोणत्या महान राजाने धम्म या कल्पनेचा प्रसार केला? तर या ठिकाणी बघा, सम्राट अशोकानं आपण बघितलं, कलिंग युद्धानंतर त्या ठिकाणी त्यांनी शांतीचा मार्ग स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. याच अशोकाने धम्म हा नैतिक आचारावर आधारित मार्ग त्या ठिकाणी स्वीकारला होता आणि धम्म या जो काही कल्पना आहे या धम्म कल्पनेचा याच अशोक सम्राटाने या ठिकाणी पूर्ण जगभर प्रसार केलेला आहे. म्हणून सम्राट अशोक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मॅगेस्थेनिसने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे ज्यातून मौर्य काळाची माहिती मिळते? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेला आहे, अर्थशास्त्र, मुद्रा राक्षस, हर्षचरित आणि इंडिका. तर या ठिकाणी मॅगेस्थेनिस हा ग्रीक राजदूत होता आणि त्याने इंडिका ग्रंथात भारताचं वर्णन केलेलं होतं. म्हणून या ठिकाणी सर्वात शेवटचा जो पर्याय आहे इंडिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे कोणतं पुस्तक आहे ते? मॅगेस्थेन लिहिलेलं इंडिका हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 23. इतिहास आपल्याला काय शिकवतो? बघा, सोपं आहे. इतिहास काय शिकवतो आपल्याला? भूतकाळामध्ये ज्या काही चुका आपल्या हातून घडल्या असतील त्या पुन्हा होऊ नये आणि जे काही भविष्य आहे ते भविष्यामध्ये आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सुधारणा करायला मिळाली पाहिजे. म्हणजे चुकातून शिका असं म्हणतात की नाही. तर इतिहासामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यातील चांगल्या कोणत्या, वाईट कोणत्या आपण ठरवायचं, चांगल्या गोष्टी पुढं कंटिन्यू करायच्या आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्या. हेच इतिहासातून आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून पर्याय क्रमांक सी, भूतकाळातील चुकामधून शिकून भविष्य सुधारणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणून कोणत्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो? म्हणजे ज्या ठिकाणी आपण बघू शकता की वेद जे आहेत त्या वेदामध्ये सर्वात पहिला जो वेद आहे, सर्वात मुख्य वेद जो आहे तो आहे ऋग्वेद. ऋग्वेद हा जगातील आणि विशेषतः आर्यांचा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. म्हणून प्रश्न क्रमांक 24चं जे काही योग्य उत्तर आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किंवा पहिला ऋग्वेद हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघूया. ग्रीक संस्कृतीतील सर्वात प्रसिद्ध तत्त्वज्ञ कोण होते? ग्रीक संस्कृतीत सर्वात प्रसिद्ध तत्त्वज्ञ कोण होते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे तिघे ग्रीक विचारवंत होते ज्यांनी जगाला विचारांची नवी दिशा दिली. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 26. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरात विशाल स्नानगृह सापडले आहे? धोलावीरा, हडप्पा आणि रोपड. तर रोपड तर नाही होऊ शकत, पण वरच्या तीनामध्ये गोंधळ होऊ शकतो. परंतु लक्षात ठेवायचं, मोहनजोदाडो जे आहे हे एक अतिशय, मोहनजोदाडो या ठिकाणी अतिशय मोठे आणि प्रगत सार्वजनिक स्नानगृह सापडलेलं आहे. मोहनजोदाडो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी, मोहनजोदाडो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. इतिहासाची मौखिक साधने कोणती? म्हणजे तोंडी साधने. तर या ठिकाणी लोकांनी गायलेली गाणी, ओव्या आणि लोककथा, म्हणजे तोंडी परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी ही जी काही साधनं होती, ज्याला आपण गाणी, ओव्या किंवा लोककथा, हे सर्व जे आहेत, हे सर्वच्या सर्व ही मौखिक साधने आहेत. पर्याय क्रमांक सी, लोकांनी गायलेली गाणी, ओव्या आणि लोककथा, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 28. प्राचीन रोममधील प्रसिद्ध खेळाच्या मैदानाला काय म्हणतात? आता पिरॅमिड होऊ शकत नाही, स्टेडियम तर आता आलं. पॅगोडा हे जे आहेत जे काही बौद्ध समाज आहे, बौद्ध धर्मीय लोकांचं त्या ठिकाणी काय आहे, तर एक वास्तू आहे. मग उरलं काय, तर कोलोझियम. कोलोझियम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे रोममधील एक विशाल प्रेक्षागृह होते, जिथे खेळांचे आयोजन केले जाई, म्हणजे खेळ पण व्हायचे, लोकांना बसण्यासाठी सुद्धा जागा होती. म्हणून प्राचीन रोममधील प्रसिद्ध खेळाच्या मैदानाला कोलोझियम असे म्हणतात. पर्याय क्रमांक दुसरा बी, कोलोझियम, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. भारतात शिलालेख कोरण्याची प्रथा कोणी सुरू केली? तर या ठिकाणी शिवाजी महाराज अलीकडच्या काळात आहे, अकबर त्यांच्या काळात पण नाही, त्यांच्या काळात नक्षीकाम जास्तीत जास्त होतं. तर बिंबिसार आणि सम्राट अशोकामध्ये गोंधळ होऊ शकतो, परंतु या ठिकाणी सम्राट अशोकांनी आपल्या आज्ञा आणि धर्मोपदेश दगडांवर आणि स्तंभांवर करून ठेवले आहेत. म्हणून या ठिकाणी शिलालेख कोरण्याची जी काही प्रथा आहे ती सम्राट अशोक यांनी सुरू केली होती. पर्याय क्रमांक सी, सम्राट अशोक, हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, या ठिकाणी प्राचीन काळात माणसाने सर्वात आधी कोणता प्राणी पाळला असावा? तर या ठिकाणी शिकारीला मदत करण्यासाठी मानवाने सर्वात आधी कुत्र्याला पाळलं, म्हणून या ठिकाणी गाय, हत्ती आणि घोडा होऊ शकत नाही. कुत्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी, कुत्रा. तर अशा प्रकारे आजची ही 30 प्रश्न जे आहे, इतिहासाची जी काही आवश्यकता आहे त्यावर प्रश्न आपण घेतलेले आहेत. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न पण समजले असतील, स्पष्टीकरण देखील आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला व्हिडिओ कसे आहेत, काही चुका आहेत का. जर त्यावर कमेंट्स करा, जर चांगले असतील तर त्या ठिकाणी काहीतरी लिहून पाठवा, जेणेकरून माझाही उत्साह वाढेल आणि मलाही आणखी त्या प्रेरणा मिळेल. या ठिकाणी थांबतो. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.